संतोष देशमुख प्रकरणातील खंडणीचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर. वाल्मिक कराडसह सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत आणि या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. इतर 7 आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. तसेच या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडवर 20 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे आणि या सीसीटीव्हीत खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. बीडच्या खंडणी प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आलेला आहे. हा सीसीटीव्ही अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधे यांच्यासह सर्व आरोपी एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या आरोपींनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्या संबंधित हा व्हिडिओ समोर येत आहे. हा व्हिडिओ PSI पाटीलही यात दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.